जी लेन आहे ही या ठिकाणी पूर्णपणे बंद आहे. हे केव्हा बनेल त्यानंतर केव्हा मार्ग चालू त्याबाबत सांगता येत नाही. चालू झालं तर अर्धवट स्थितीत चालू शकत नाही. याच्यापुढे अशी हाय व्होल्टेज पॉवर टॉवरचे कमीत कमी 5 ते 10 ठिकाणी अडथळे आहेत त्याचे. आपण ते देखील अडथळे पाहण्याचा प्रयत्न करूयात पुढे जाऊन. मी योगेश रत्ना आंबवले नेहमीच आपल्या वेगवेगळे व्हिडिओ घेऊन असतो. आज रायते इंटरचेंज ते बदलापूरपर्यंत आपण प्रवास करणार आहोत आणि तुम्हाला मध्ये जे अडथळे आहेत ज्याच्यामुळे काम थांबले आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला आता जाऊया पुढच्या प्रवास. समोर तुम्हाला जे दिसत आहे ते रायते इंटरचेंज म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आमने इंटरचेंजहून येऊन रायते इंटरचेंज बदलापूर इंटरचेंज हा खूप मोठा रूट आहे आणि त्यात आता सध्या आपण जे उभे ते रायते इंटरचेंज या ठिकाणी हा जो आहे मुरबाडहून आलेला मार्ग आहे जे इथून पुढे बदलापूरच्या दिशेने जातो आणि इथे टोल प्लाझा आहे. तर समोर जे या ज्या गाड्या आहेत मुरबाड मार्गे कल्याणला जाणार आहेत आणि आपण आता इथून रायते इंटरचेंजपासून आपला जो बदलापूर इंटरचेंज आहे बदलापूरपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूयात. चला. आपला यूट्यूब चॅनल आहे. नाही घ्यायचा फक्त आपली मराठी घ्यायचा. ट्रॅव्हलचं चांगलं ना. आता मला इथं तुला दाखवलं आहे बंद अरे चांगले थँक्यू. बदलापूर 20 पनवेल 37 मुंबई 80. पाहू शकता इथे किलोमीटर किती किलोमीटरवर कुठले शहर ते लिहिलेलं आहे. परंतु इथे पनवेल जो लिहिला हा थोडा कन्फ्युजन आहे कारण हा जो रस्ता आहे पुढे जाऊन बदलापूर जो टनेल आहे त्याच्या मागणं फक्त मोरबे गावापर्यंत आहे. त्याच्या पुढे नाही आहे. मला वेळ भेटल्यास मी तिथपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्ही पाहू शकता मुरबाड मार्गे आलेला रायते इंटरचेंज जे आमने इंटरचेंजहून येऊन इकडे बदलापूरच्या दिशेने जाणारा रस्ता. आता आपण बदलापूरपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूयात आणि पाहूयात कामे किती आणि कशा आहेत. एक गोष्ट अजून नमूद करू इच्छितो आहे. हा जो रस्ता आहे तुम्ही पाहू शकता ते अर्धवट स्थितीत आहे. याचे कारण असे आहे की इथे जो मध्ये हाय व्होल्टेज पॉवर टॉवर आहे उच्च दाबाचा विद्युत प्रवाह वाहिनी जी आहे त्या उच्च दाबाच्या विद्युत प्रवाह वाहिनीमुळे हा जो मार्ग आहे हा मार्ग बनणं अजून बाकी आहे आणि हा मार्ग इथेच अडकलेला. फक्त एक लेन चालू आहे. ती मागची लेन आहे जी जाणारी ती लेन फक्त सुरू आहे आणि ही जी लेन आहे ही या ठिकाणी पूर्णपणे बंद आहे. हे केव्हा बनेल त्यानंतर केव्हा मार्ग चालू त्याबाबत सांगता येत नाही. चालू झालं तर अर्धवट स्थितीत चालू शकत नाही. याच्यापुढे अशी हाय व्होल्टेज पॉवर टॉवरचे कमीत कमी 5 ते 10 ठिकाणी अडथळे आहेत त्याचे. आपण ते देखील अडथळे पाहण्याचा प्रयत्न करूयात पुढे जाऊन. मी योगेश रत्ना आंबवले नेहमीच आपल्या वेगवेगळे व्हिडिओ घेऊन असतो. आज रायते इंटरचेंज ते बदलापूरपर्यंत आपण प्रवास करणार आहोत आणि तुम्हाला मध्ये जे अडथळे आहेत ज्याच्यामुळे काम थांबले आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला आता जाऊया पुढच्या प्रवासाला. जसे आपण मुरबाड रस्त्यावरून आलो आणि बदलापूर रस्ते वळण घेतला एक हाय व्होल्टेज पॉवर टॉवर मी तुम्हाला दाखवला जो बदलापूरच्या दिशेने जाताना अडथळा आहे. तर दुसरा जो तो तुम्ही पाहू शकता बदलापूरहून आपण जेव्हा आमने इंटरचेंज करत जातो रायते इंटरचेंज त्यासुद्धा त्या बाजूला देखील एक अडथळा आहे. असे अजून साधारणतः अनेक ठिकाणी आहेत. पाहूया अजून किती येते. त्याला पुढे जाऊयात. एक इथे देखील आहे म्हणजे इथल्या इथेच दोन आहेत. एक येणारी बाजू आणि एक जाणारी बाजू. अजून एक हाय व्होल्टेज पॉवर टॉवर सप्लाय तुम्ही पाहू शकता पूर्ण रस्त्याच्या मधोमधच आहे. आता याला केव्हा आठवतील नाही केव्हा रस्ता जुळेल म्हणजे जराही आजूबाजूला नाही पूर्ण रस्ता अडवून ठेवलेला आहे. आणि मग काय अनुषंगाने कसा काय चालू होईल हा मार्ग तुम्ही स्वतः विचार करा आणि कमेंट्समध्ये सांगा.